Hello student, myself Neeta Pandurang Sarode, Department of Environmental Science, TC College Baramati. Now we study semester 3rd, paper 3rd. It is a practical course. Our paper code is EVS 2303. Our today's practical title is Identification and Classification of a Identification and classification of mineral specimens. Aim of the practical. Aim is the identification and classification of museum specimens of minerals. In previous practical we studied identify and classified the rock species, and our next practical is the identification and classification of museum specimens of minerals. Introduction. Minerals are normally defined as solid crystalline substances formed by natural and usually inorganic processes. They are essentially materials which make up of the earth and those extra essential bodies on which man has a sample. Example: meteorites and moon. International Meteorological Organization, that is IMO, in 1995 defined minerals as an element or chemical compound. मिनरल्स म्हणजे हे एक इलेमेंट आहे आणि एक केमिकल कंपाऊंड आहे. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत, मेनली सॉलिड क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत आणि ते मेनली नॅचरली आणि युजली इनऑर्गॅनिक प्रोसेसने जे तयार होतात त्यांना आपण मिनरल्स म्हणतो. खाली आहे क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. मिनरल्स आर क्लासिफाईड इन व्हेरियस वेज सच ॲज अ रॉक फॉर्मिंग मिनरल्स. रॉकपासनं जे मिनरल्स तयार होतात त्याला आपण रॉक फॉर्मिंग मिनरल्स म्हणतो. मिनरल्स ऑफ इकॉनॉमिक व्हॅल्यू, असे काही मिनरल्स आहेत त्यांना इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे आणि ते इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत. इन द सिमिलर वे दे आर अगेन क्लासिफाईड ॲज म्हणजे जे मिनरल्स ऑफ इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे त्याचे क्लासिफिकेशन खाली आहे. प्रायमरी मिनरल्स फॉर्म ॲज अ प्रोडक्ट ऑफ अ कॉन्सॉलिडेशन ऑफ अ मॅग्मा. सेकंडरी मिनरल्स फॉर्म ड्यू टू ऑपरेशन ऑफ अ सेकंडरी प्रोसेस ऑन द सरफेस ऑफ अ मॅग्मा. म्हणजे मिनरल्स जे मेनली तयार होतात तो मॅग्मा म्हणजे व्हॉल्कॅनिक इरप्शन झाल्याच्या नंतर जो काही लाव्हा बाहेर पडतो त्याला आपण मॅग्मा म्हणतो. आणि त्या मॅग्मापासून जे मिनरल्स तयार होतात त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन आहे दोन, प्रायमरी मिनरल्स आणि सेकंडरी मिनरल्स. आणि फर्स्ट जो प्रायमरी आहे तो कॉन्सॉलिडेशन ऑफ अ मॅग्मापासून, ज्यावेळेस मॅग्माचं कॉन्सॉलिडेशन होतं त्यावेळेस जो तयार होतो त्याला आपण प्रायमरी मिनरल्स म्हणतो. आणि सेकंडरी ऑपरेशन ऑफ अ सेकंडरी प्रोसेस ऑन अ सरफेस ऑफ अ मॅग्माच्या सरफेसवर जे मिनरल्स तयार होतात त्याला आपण सेकंडरी मिनरल्स म्हणतो. मिनरल्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज अ इसेन्शियल मिनरल्स आहे फर्स्ट, हुज प्रेझेन्स ऑर अब्सेन्स अफेक्टिंग द नेमिंग ऑफ अ रॉक. सेकंडरी आहे असेसरी मिनरल्स आहेत विच हॅव नो इम्पॉर्टन्स इन नेमिंग ऑफ द रॉक्स. हाऊएवर द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ अ मिनरल्स इज ऑन द बेसिस ऑफ अ केमिकल कंपोजिशन. सो मिनरल इज ऑन द बेसिस ऑफ द केमिकल कंपोजिशन अँड सो मिनरल्स आर क्लासिफाईड ॲज म्हणजे जे केमिकल कंपोजिशनपासून मिनरलचं जे क्लासिफिकेशन होतं ते खालीलप्रमाणे आहे. पहिलं नेटिव्ह एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये डायमंड आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे. नंतर सल्फाईड आहे, सल्फाईडमध्ये प्युराईट, गॅलेना, सिनाबार. नंतर कार्बोनेट्स आहेत, त्याच्यामध्ये कॅल्साईट, डोलोमाईट आणि सिडेराईट. नंतर सल्फेट आहे, सल्फेटमध्ये जिप्सम आणि बॅराईट आहे. नंतर ऑक्साईड्स आहे, ऑक्साईडमध्ये क्वार्ट्स, मॅग्नाईट, हेमेटाईट आणि क्रोमाईट. हे जे काही मिनरल्स आहेत ते ऑक्साईड्समध्ये येतात. नंतर आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिनरल्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला कलर आहे. द कलर ऑफ मिनरल्स इज ऑफ अ termites most streaking properly unfortunately for personal of identification. नंतर streak आहे, it is a mineral in the color of its powdered and may be quite different from that of the mineral is mass of the installed black hematite gives a red powder streak. नंतर आहे लस्टर, म्हणजे त्याची चकाकी कशी आहे. द लस्टर ऑफ अ मिनरल डिफर्स बोथ इन इंटेन्सिटी, त्याची इंटेन्सिटीवर डिपेंड आहे ते. त्याचा फॉर्म कसा आहे. अंडर फेवरेबल सर्कमस्टन्सेस मिनरल अझ्युम्स द डेफिनाईट जिओमेट्रिकल फॉर्म ऑफ अ क्रिस्टल. नंतर हार्डनेस आहे, मिनरल्सचा कसा हार्डनेस आहे, एक फिजिकल प्रॉपर्टी आहे त्याची. व्हेरीज म्हणजे हार्डनेस इज व्हॅरीज ग्रेटली इन द मिनरल्स. इट्स डिटर्मिनेशन इज ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट यूज्ड इन द आयडेंटिफिकेशन ऑफ अ मिनरल्स. नंतर त्याचं फ्रॅक्चर आहे, फ्रॅक्चर्स मीन्स ब्रोकन ऑर
चिप्ड सरफेस ऑफ द मिनरल, त्याचा सरफेस कसा आहे हे फ्रॅक्चरमध्ये कळणार. क्लिवेज, द टेंडन्सी टू स्प्लिट अलॉंग सर्टन डिफाईन्ड प्लेन्स, म्हणजे त्याची टेंडन्सी कशी आहे प्लेनवर कसा तो आहे त्याला आपण क्लिवेज म्हणतो. नंतर स्पेशल ग्रॅव्हिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द बॉडी इज द रेशो ऑफ द वेट ऑफ द बॉडी टू दॅट ऑफ अन इक्वल व्हॉल्यूम ऑफ वॉटर. These latter weight varieties with the temperature and variation to be considered as a exact work. नंतर आहे केमिकल कंपोजिशन आहे. केमिकल कंपोजिशनमध्ये इट इज द नेचर ऑफ द एलिमेंटरी सब्जेक्ट कंटेन इन द कंपाऊंड, म्हणजे त्याचं नेचर कसं आहे याच्या हे ते केमिकल कंपोजिशनमध्ये येणार. आणि डायग्नोस्टिक प्रोसिजर, इट इज अ टिपिकल प्रॉपर्टी ऑफ द मिनरल विच कॅन बी आयडेंटिफाईड इज, म्हणजे डायग्नोस्टिक असे काही मिनरल्स आहेत त्याचे डायग्नोस्टिक पण युजेस आहेत, म्हणून हे लास्ट वन प्रॉपर्टी आहे फिजिकल प्रॉपर्टी. जसं आपण रॉकच्या 4 ते 5 स्पेसेस बघितल्या होत्या म्युझियम स्पेसिस, तशा आपण मिनरल्सच्या पण 4 म्युझियम स्पेसिस बघणार आहोत. फर्स्ट आहे कॅल्साईट. Calcite is a carbonate mineral and the most stable polymorph of a calcium carbonate, that is a CaCO3. The more scale of the mineral's hardness based on the scratch hardness comparison defined value 3 as a calcite. Other polymorphs of a calcium carbonate are the minerals aragonite and hepatite. Aragonite will change to calcite over time scales of days or less at temperatures exceeding 300 degrees Celsius, and hepatite is even less stable. This is the image of the calcite minerals. क्रिस्टलाइन आहे, दिसताना दिसते, त्याचे क्लिवेज एज सगळं इमेजमध्ये दाखवलेलं आहे. सेकंड वन आहे मस्कोव्हाइट. Muscovite, also known as a common mica, isinglass or potash mica, is as a hydrated phyllosilicate minerals of aluminium and potassium with formula Kai in bracket AiSiO bracket complete then FOH. त्याचा फॉर्म्युला आहे मस्कोव्हाइटचा. It has a highly perfect basal cleavage yielding remarkably thin laminae which are often highly elastic. Sheets of a muscovite 5 meters into 3 meters 16.5 feet and 10 feet have been found in Nellore, India. आणि ही जी इमेज आहे ती मस्कोव्हाइटची आहे, म्हणजे असे सेडिमेंट्स और शेल सारखे स्ट्रक्चर असतात त्याचे, ते क्रिस्टलाइन आहे. नॉर्मली क्रिस्टलाइन म्हणजे त्याला शाईन आहे, या मिनरलला क्रिस्टलाइन नाही म्हणता येणार पण शाईन आहे मिनरलला. दिस इज द मस्कोव्हाइट मिनरल. खाली आहे नील मिनरल. दिस मिनरल इज अ ब्राउनिश और ग्रीनिश व्हाईट इन कलर. याचा ब्राउनिश म्हणजे जरा ब्राउनिश आणि ग्रीनिश व्हाईट आहे कलरमध्ये. इट्स क्लिवेज साईज इज 4.5 मीन्स परफेक्ट. इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 3.6. ही इमेज आहे नीलची. खाली आहे पायरोलोसाइट. Pyrrolosite is a mineral consisting essentially of a manganese dioxide, that is MnO2, and is important as an ore of a manganese. It is a black amorphous appearing mineral, often with a granular, fibrous or a columnar structure, sometimes forming reniform crust. It has a metallic luster, a black or bluish black streak, and readily soils the fingers. The specific gravity is about 4.8. Its name is from the Greek for fire and to wash, in reference to its use as a way to remove this from glass. At pyrrolosite image. This image shows the image of pyrrolosite mineral. In this practical, we see the identification and classification of a museum specimens of a minerals. मिनरल्सची इंट्रोडक्शन आपण बघितलं, याच्यामध्ये मिनरल्सचं क्लासिफिकेशन बघितलं, त्याच्यामध्ये मिनरल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, नंतर त्याचे जे काही एक्झाम्पल बघितले, नेटिव्ह एलिमेंट्स आहे, सल्फाइड्स आहे, कार्बोनेट्स आहे, सल्फेट्स आहे, ऑक्साइड्स आहे, नंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिनरल्स बघितल्या. त्याच्यामध्ये नंतर आपण 4 स्पेसिमन जे वेगवेगळे सिलेक्ट केले ते म्हणजे कॅल्साईट बघितलं, नंतर मस्कोव्हाइट, नील अँड पायरोलोसाइट इमेज बघितल्या आणि त्याची इन्फॉर्मेशन बघितली. म्हणजे हे प्रॅक्टिकल
कोर्स हा जो प्रॅक्टिकल आहे हे मेनली स्पॉटिंगसाठी त्यातले 1 ते 2 रॉक आणि मिनरल ह्या दोन्ही प्रॅक्टिकलपैकी एखादी स्पेसिस वगैरे रॉकची एक्झामसाठी किंवा स्पॉटिंगसाठी विचारले जाऊ शकतं प्रॅक्टिकलमध्ये. तर रिगार्डिंग टू दीज प्रॅक्टिकल्स इफ एनी क्वेश्चन प्लीज आस्क. थँक्यू.